वर्धा जिले में बीते दिनों हुई अनावश्यक और असमय बारिश ने किसानों की मुश्किलें और बढ़ा दी है, जिससे प्रमुख गर्मी की फसलें बर्बाद हो गई है। इस नुकसान से परेशान किसानों की ओर से आवाज उठाते हुए कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व विधायक वीरेंद्र जगताप ने सरकार से तुरंत राहत उपायों की मांग की है। खरं तर कांदा हे पीक महाराष्ट्राचं पीक आहे। जरी ते लासलगाव आणि नाशिक आणि परिसरामध्ये जास्त प्रमाणात होत असेल तरी सुद्धा आता विदर्भातला शेतकरी कांदा पीक घेण्याकडे वळला आहे आणि अगदी एकेका गावामध्ये 200-200 एकर पर्यंतचं कांदा पीक घेऊन राहिला आहे। पण महाराष्ट्र सरकारच्या दुजाभावामुळे कांदा क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रात घेतलं तर त्याला पीक विम्याचं संरक्षण आहे, पण विदर्भातल्या कांदा पिकाला पीक विम्याचं संरक्षण नाही। त्याचप्रमाणे केळी पीक हे जरी जळगाव मधलं डेव्हलप झालेलं असलं तरी सुद्धा आज आपल्याला माहिती आहे गेले अनेक वर्षापासून सेलू किंवा इतरही परिसरामध्ये केळी पीक हे विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। पण आज जेव्हा केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर त्याला पीक विम्याचं संरक्षण मिळत नाही। आमची एवढीच मागणी आहे की पूर्ण महाराष्ट्रात कुठलंही पीक घेत असताना ते कुठे होतं त्याच्यापेक्षा त्याला पीक विम्याचं संरक्षण हे सरसकट आणि कुठल्याही हंगामात घेतलं तरी त्याला पूर्णपणे संरक्षण दिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। नाही, हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे। उन्हाळी ज्वारी, उन्हाळी तीळ, उन्हाळी कांदा या सगळ्या पिकांचं आरवी, आष्टी, वर्धा, सेलू, केळी, संत्रा, उन्हाळी भुईमुग या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यावर सुद्धा सरकार हालायला तयार नाही आणि शेतकऱ्यांना त्या दुःखावर फुंकर मारायला सुद्धा तयार नाही आणि कृषी मंत्री, महसूल मंत्री अतिशय असंवेदनशील विधानं करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करणार आहे। म्हणून सरकारवर आमचा विश्वास नसल्याने उद्या आमचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मंडळी राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि त्याची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत त्यांच्याच जुन्या GR प्रमाणे ठेवावी अशी आमची मागणी आहे।